नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडीवर। तर आज आपण राज्य राखीव पोलीस बल म्हणजेच अकोला ओढेगावचा गट क्रमांक 18चा दिनांक 26/10/2021 साली झालेला संपूर्ण पेपर आज आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर या पेपरचे यामध्ये आपण 100 प्रश्न जे आहेत तर ते जसे तसे एकाच व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। तर या 100 प्रश्नांचा तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। चला तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात। पाहूयात आजच्या आपल्या व्हिडिओमधील प्रश्न पहिला। हा सेट बीचा पेपर होता, तर तुम्ही इथे पाहू शकता। तर इथे प्रश्न दिलेत 100, एकूण प्रश्न संख्या 100 आहे, मार्क 100 आहे। तर हे तुम्ही वाचून घ्या। तर आपण डायरेक्ट प्रश्नांकडे आपल्या वळूयात आजच्या या पार्ट 1 मधील। तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता की लोकमान्य टिळक यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले? तर आता ऑप्शन काय काय दिलेत आपल्याला? केसरी, यंग इंडिया, युगांतर व सुधारक। तर आता केसरी जे आहे तर ते वृत्तपत्र होते, तर ते लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते। कधी सुरू केले होते? तर ते 1881 साली सुरू केले होते, पुणे येथे। त्याप्रमाणे यंग इंडिया हे जे आहे तर ते कोणाचं आहे? यंग इंडिया जे होते तर ते महात्मा गांधी यांनी सुरू केले होते। कधी सुरू केले होते? तर 1919 ते 1922 या दरम्यान महात्मा गांधी। युगांतर जे आहे तर ते साप्ताहिक होते, तर ते कलकत्ता येथे सुरू केले होते 1906 साली। तर कोणी सुरू केले होते हे? तर बरेंद्र कुमार घोष यांनी सुरू केले होते युगांतर हे साप्ताहिक कोलकाता येथे। आणि सुधारक जे आहे तर ते 1888 साली कोणी सुरू केलं? तर लोकमान्य टिळकांचे सहकारी कोण? गोपाळ गणेश आगरकर यांनी 1888 मध्ये पुणे येथे सुधारक वृत्तपत्र सुरू केले होते। तर आपला आन्सर काय आहे या प्रश्नाचं? लोकमान्य टिळकांनी जे आहे तर ते केसरी व मराठा ही 2 सुरू केली, तर त्यातलं एक इथे दिलेला आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। आगंतुक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द ओळखा। तर आगंतुक म्हणजे आपण काय म्हणतो? म्हणजे आमंत्रित केलं नाही तरी सुद्धा त्या सर्वांनी यावे, ज्यांच्यापर्यंत आमंत्रण पोचले सुद्धा नाही त्यांनी देखील यावे, असा त्याचा अर्थ होतो आगंतुकचा। आणि त्याच्या विरुद्धार्थी काय असतो? आमंत्रित। आमंत्रित म्हणजे काय? प्रत्यक्ष बोलावणे। म्हणजे आगंतुकच्या विरुद्धार्थी काय असतं? आमंत्रित। म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 3। तर काय दिलेलं आहे ते? 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार येईल? तर आता इथे 2004 आणि 2011 इथे आणि इथे तारीख जी आहे तर ती सेमच आहे, त्यामुळे ह्या दोघांचा काही संबंध येत नाही, फक्त आता इथे वर्षाचा संबंध येतो। तर 2004 आणि 2011 यामध्ये किती? 7 वर्षाचा डिफरन्स आहे। म्हणजे 2004 ते 2011 7 दिवस, म्हणजे 7 वर्षे 7 दिवसांनी तो वार जरी म्हणजे ह्या 4ला जो सोमवार दिलाय तर तो सोमवार जो आहे तर तो 7 वर्षाला 7 दिवसांनी पुढे जाईल। पण इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे 2008 एक लीप वर्ष येतं। कोणतं? 2008। त्यामुळे काय एक दिवस इथे वाढतो, म्हणजे 7 + 1 होईल। हे किती? तो जो दिलेला दिवस आहे 3 मार्च 2004ला, तर तो जो दिवस आहे सोमवार तर तो 8 दिवस पुढे जाईल। 8 दिवस म्हणजे काय? सोमवार म्हणजे 7 दिवस आणि त्याच्या पुढे 1 दिवस, म्हणजेच काय येणार आहे? सोमवारच्या पुढचा 1 दिवस, म्हणजे काय आहे तर तो मंगळवार येणार आहे 3 मार्च 2011 या दिवशी। म्हणजेच आपले आन्सर काय असणार आहे? तर ऑप्शन सी मंगळवार ते आपलं आन्सर असेल। 3 मार्च 2011 या दिवशी मंगळवार येईल। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4। तर काय दिलं यामध्ये? खालीलपैकी गटात न बसणारा शब्द कोणता? तर शब्द काय दिलेत? आमदार, खासदार, मंत्री आणि जिल्हाधिकारी। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आमदार, खासदार आणि मंत्री हे काय लोकांकडून नियुक्त होऊन म्हणजे येतात पदावर, पण जिल्हाधिकारी म्हणजे लोकांकडून येतात का? नाही। तर त्यासाठी आपल्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत, UPSC, MPSC या प्रकारच्या। तर हे कसं आहे? एक शासकीय पद आहे, तर ते काय असं जनतेद्वारे निवडलं जात नाही, म्हणून गटात न बसणारं पद काय असणार आहे? तर ते ऑप्शन डी जिल्हाधिकारी। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 5। तर आमदार जे असतात तर आपल्या म्हणजे आपल्या काय तर राज्याच्या विधानसभेचे जे सदस्य असतात त्यांना आपण आमदार म्हणतो, आणि लोकसभेचे जे सदस्य असतात त्यांना म्हणजे केंद्राचे तर त्याला आपण खासदार म्हणतो। हे तुम्ही लक्षात ठेवा। तर प्रश्न क्रमांक 5 काय दिले यामध्ये? तर इथे एक संख्या दिली आहे तुम्हाला। काय दिलेली आहे? 6,54,897 या संख्येतील 9ची स्थानिक किंमत किती? तर आता 9ची स्थानिक किंमत किती आहे? तर इथे 90, म्हणजे 9 एकक दशक स्थानी आहे, मग 9 गुणिले आपण 10 करतो, मग 10 9 किती? 90। 9ची स्थानिक किंमत विचारली आहे तर ती किती असणार आहे? तर ती 90 असेल, म्हणजेच ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे।
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 6 पुल्लिंग ओळखा. तर आता इथे काय दिलेलं आहे, गवळी, कोळीण, कासारीन आणि वाघीण. तर ती कासारीन किंवा ती कोळीण आणि ती वाघीण असं आपण म्हणतो, पण ती गवळी म्हणतो का नाही, तर तो गवळी म्हणतो मग, किंवा ते गवळी असं देखील म्हणतो, पण हे स्त्रीलिंगी म्हणत नाही त्याला, पुल्लिंगी शब्द तो गवळी असं आपण म्हणतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. हे पुल्लिंगी शब्द कोणता आहे, तर तो गवळी म्हणतो, ते पण म्हणत नाही, तो गवळी म्हणतो आपण. ऑप्शन ए आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 45 गुणिले 0 गुणिले 12. तर मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की कोणत्याही संख्येला शून्यानं जर गुणलं तर त्याचं आन्सर काय असतं, शून्यच असतं. म्हणजे 45 न 0 गुणलं 0, 0 न 12 गुणलं 0. म्हणजे इथे काय यायला पाहिजे, तर ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तर याचं आन्सर काय येतं, शून्यच येतं. कोणत्याही संख्येला तुम्ही 0 न गुणा, त्याचं आन्सर शून्यच येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8. तर काय दिलेलं आहे इथे आपल्याला, तर इथे देखील एक समीकरण दिलेलं आहे. तर काय दिले, 5 गुणिले 20 गुणिले 0. तर आता इथे 0 आहे, पण इथे चिन्ह फक्त बदल झाला आहे, तर इथे फसू नका. तर 5 गुणिले 20 गुणिले 0 या सर्वांची किंमत 0 होते आणि हे +7ला +7. म्हणजे गुणाकार जिथे असतो तर तिथे तेवढं 0 होतं गुणाकारपर्यंत. मग हे 0 +7 किती येईल, तर याचा आन्सर 7 येणार आहे. तर 7 कशामध्ये दिले, तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तेच आपलं आन्सर असेल. म्हणजे एकाच कन्सेप्टवर तुम्हाला सलग 2 प्रश्न इथे विचारलेले दिसतात. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 9 वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते. तर हा वैयक्तिक सत्याग्रह जो आहे तर तो कोणी सुरू केला होता, तर तो महात्मा गांधी यांनी सुरू केला होता. तर त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे जे पहिले सत्याग्रह होते तर ते कोण होते, आचार्य विनोबा भावे. तर आता पहिले जवळपास सगळ्यांना माहीत असतात. तर दुसरे कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर आता काही ठिकाणी विचारू शकतात वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही, असा प्रश्न आतापर्यंत आला नाही पण विचारू शकतात. तर कोण होते, तर पंडित जवाहरलाल नेहरू होते. हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 खालीलपैकी विशेष नाम कोणते ते ओळखा. तर आता इथे पर्याय काय दिलेत, पर्वत, नदी, हिमालय आणि शहर. विशेष म्हणजे एका वस्तू किंवा विशिष्ट शहराचे किंवा एखाद्या व्यक्तीचे नाव, त्याला आपण विशेष नाम म्हणतो. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं पर्वत कसं आहे, आता पर्वतामध्ये वेगवेगळे पर्वत येतात. पर्वत हे कसं झालं, तर हे सामान्य नाम झालं. नदी, नद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नद्या आहेत, हे देखील सामान्य नाम झालं. शहर, शहरामध्ये देखील असंख्य शहरे आहेत. मग इथे तर तुम्ही पाहिलं तर हिमालय, हिमालय काय, ह्या पर्वताचाच एक प्रकार हिमालय आहे. म्हणजे हे एक प्रकारचं विशेष नाम आहे. म्हणजे एकमेव म्हणजे हिमालय हे कसं एक पर्वताचं नाव आहे. पर्वत हे कसं झालं सामान्य नाम आणि हिमालय हे कसं झालं विशेष नाम. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11. तर हा दिशावरती आधारित प्रश्न आहे. तर इथे काय दिलेलं आहे, नरेश पश्चिमेला चालला आहे. तर आता आपण इथे नरेश समजूया. तर आता इथे नरेश आहे, तर तो कुठे पश्चिमेला चाललेला आहे, म्हणजे इकडे तो चाललेला आहे. तर आता तो उजवीकडे वळतो. आता तो इकडे पश्चिमेला चालला असताना त्याची उजवी दिशा कोणती असणार, तर ती उत्तरेची त्याची उजवी दिशा असणार. तो उत्तरेकडे वळतो. आता पुढे परत तो उजवीकडे वळतो. आता परत उजवीकडे म्हणल्यावर परत तो इकडे वळला. नंतर पुन्हा उजवीकडे वळतो, म्हणजे नंतर पुन्हा तो इकडे वळाला. परत पुन्हा उजवीकडे वळून तो मग डावीकडे वळलाय. मग तो आता कुठे डावीकडे वळलेला आहे. म्हणजे आता डावी दिशा कोणती येणार, त्याचे तोंड इकडे दक्षिणेला आहे, म्हणजे डावी दिशा ही येणार. म्हणजे पुन्हा तो या ठिकाणी आलेला आहे. तर आता तर तो नेमक्या कोणत्या दिशेला आपल्याला शोधायचा. तर कोणत्या दिशेला असणार आहे, तर तो इकडची कोणती दिशा असते, तर ह्या साईडची, तर ती असते पूर्व दिशा. म्हणजे सध्याला तो कोणत्या दिशेला जात आहे, तर तो पूर्व दिशेला जात आहे. तर कशामध्ये दिले, तर ते ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. त्याचं आपलं आन्सर असणार आहे. सध्या नरेश जो आहे तर तो पूर्व दिशेला जात आहे, म्हणजेच ऑप्शन बी. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 12. तर काय दिलं आहे ते, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो. तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकाऱ्याला आपण काय म्हणतो, तर ग्रामसेवक असे म्हणतो, जो की तिथले सर्व प्रशासकीय व्यवहार सांभाळतो. म्हणजे प्रशासकीय अधिकारी कोण आहे ग्रामपंचायतीचा, तर तो ग्रामसेवक असतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर इथे ऑप्शन डी मध्ये तुम्हाला गट विकास अधिकारी म्हणजे ऑप्शन दिलेला आहे. तर गट विकास अधिकारी जो असतो तर तो पंचायत समितीचा सचिव असतो. कशाचा, पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी, गट विकास अधिकारी, ज्यालाच आपण BDO असे म्हणतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13. तत्पूर्वी तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल, म्हणजे याची PDF आणि आन्सर की तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये भेटून जाईल. तर आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची
PDF तुम्ही तिथे फ्रीमध्ये मिळवू शकता टेलिग्राम चॅनलवरती. तर प्रश्न क्रमांक 13 काय दिलेला आहे, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर आता पाण्याला आपण काय म्हणतो, जल म्हणतो. काय म्हणतो, जल. म्हणजे एकच शब्द समानार्थी आहे पाण्याचा, पाणीला जल असे म्हणतो. आणि ह्या नीला जर पहिली वेलांटी असते तर त्याचं पाणीचं हात आला असतं, पण इथे काय दिले, पाणीचा फक्त समानार्थी शब्द विचारला. तर पाऊस येत नाही त्याचा समानार्थी शब्द, तर जल जो आहे तर तो पाणी या शब्दाचा समानार्थी अर्थ आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 14, 25 गुणिले 24 बरोबर 600. तर 2500 गुणिले 2400 बरोबर किती. तर आता 25 गुणिले 24 बरोबर आपल्याला काय माहिती आहे, 600 दिलेला आहे. 25 गुणिले 24, तर आता इथे 2 शून्य आणि इथे 2 शून्य, म्हणजे 4 शून्य त्याच्यावर वाढणार आहेत. म्हणजे 600 वर 4 शून्य म्हणजे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, म्हणजे 6 लाख. म्हणजे 600 वर 4 शून्य तुम्हाला कुठे दिसत आहेत, तर ते ऑप्शन डी मध्ये दिसत आहे. 600 हे 600 आणि वरच्या या 4 शून्य, म्हणजे इथे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिसेल. 2500 गुणिले 2400 बरोबर 6 लाख. ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 15. तर आता इथे एक समीकरण दिलेलं आहे, म्हणजे काय दिले, 5/6 गुणिले 3/2 गुणिले 4/5 बरोबर किती. तर आता इथे 5ला हे 5 कट होणार आहे, त्याप्रमाणे 3 एके 3, 3 दुनी 6 आणि हे 2 दुनी 4, हे 4ला हे 2 गुणिले 2 4 कट होईल, राहील काय 1/1, म्हणजेच 1 याचं आन्सर असणार आहे. तर 1 कशामध्ये दिले, तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असेल, ऑप्शन ए 1. पुढील प्रश्न क्रमांक 16. तर आता इथे घन विचारलेला आहे, तर त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही काय करा, 1 ते किमान 20 पर्यंत घन आणि 1 ते 30 पर्यंत वर्ग तुम्ही तोंडपाठच करून ठेवा, कारण एखादा प्रश्न यावर तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि त्यामुळे तुमचा वेळ देखील वाचून जाईल. तर आता इथे आपल्याला काय विचारलं, 7चा घन विचारला आहे. तर 7चा घन किती असतो, तर तो 343 असतो, म्हणजे ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 17. एक्स ही एक विषम संख्या आहे, खालीलपैकी सम संख्या कोणती. तर आता विषम संख्या एक्स दिलेली आहे, तर सम संख्या कोणती. तर आता एक्स विषम असेल, म्हणजे या जागी आपण 1 3 5 यापैकी समजा 3 ठेवून बघा, 3 अधिक 6 काय येतं याचं आन्सर, तर इथे 9 येतं. त्याप्रमाणे इथे 2 गुणिले 3 केलं तर किती 6, आणि 6 आणि 7 किती 13, म्हणजे हे देखील आपलं आन्सर नाही, कारण याचं आन्सर काय येतं, एक्स ठेवलं तर तिथे विषम संख्या येते. आता इथे 2x वजा 4च्या जागी जर तुम्ही 3 ठेवलं, 3 दुनी 6, 6 वजा 4 किती येतं, 2 येतं, म्हणजे इथे काय आपल्याला आन्सर सम मिळत आहे, म्हणजे ही ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर एक्स ही विषम संख्या आहे, तर सम संख्या ऑप्शन सी मध्ये असेल, आणि ते x वजा 4 किंवा ते 3च्या जागी 5 जर ठेवलं, 5 वजा 4 1 येईल, 3 वजा 4 वजा 1 येईल, म्हणजे इथे काय तुम्ही एक्स ठिकाणी, म्हणजे ऑप्शन सी मध्ये तुम्ही जर कोणतीही विषम संख्या ठेवली तर ती काय येणार, त्याचा आन्सर तर ते सम येणार आहे, म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 18. मीठ भाकरी या शब्दाचे लिंग कोणते. तर हा मीठ भाकरी कसा शब्द आहे, तर तो सामासिक शब्द आहे. आता सामासिक शब्दाचे आपण लिंग कसे ठरवतो, त्याचा जो दुसरा शब्द असतो तर त्याचे जे लिंग असते तेच त्या संपूर्ण शब्दाचे लिंग असते. आता इथे मीठ भाकरी, तर दुसरा शब्द कोणता आहे, भाकरी. आता भाकरीला आपण काय म्हणतो, ती भाकरी म्हणतो, म्हणून हा संपूर्ण शब्द कसा असणार आहे, तर तो स्त्रीलिंगी असणार आहे, म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 19. तर काय दिले इथे, देव या नामाचे अनेक वचन कोणते. तर ऑप्शन दिले, देवाला, देव आणि यापैकी नाही. तर एक जरी देव असला तर त्याला आपण देवच म्हणतो, आणि अनेक जरी असतील 4 तर त्यांना देखील आपण देवच म्हणतो, म्हणजे देवचं अनेक वचन हे देवच राहतं, म्हणून ऑप्शन सी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. खालील पर्यायांमध्ये काही नावे दिली आहेत, तर त्यातील विसंगत नाव ओळखा. तर ऑप्शन काय काय आहेत, इंद्रकुमार, गुजराल, लाल बहादूर शास्त्री, HD देवगडा आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर IK गुजराल म्हणजेच इंद्रकुमार गुजराल हे आपले पंतप्रधान होते माजी, लाल बहादूर शास्त्री देखील पंतप्रधान होते, आणि HD देवगौडा हे देखील आपले माजी पंतप्रधान आहेत. तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पंतप्रधान होते का, नाही, तर ते आपले भारताचे राष्ट्रपती होते पहिले, म्हणजे माजी राष्ट्रपती होते ते. म्हणजे विसंगत पर्याय काय, हे 3 पंतप्रधान आहेत आणि हे राष्ट्रपती आहेत, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हा विसंगत पर्याय असेल दिलेल्या प्रश्नामधील. पुढील प्रश्न क्रमांक 21. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप
शोधा. तर आता हे सोन्याचं वचन जर तुम्ही बदललं तर सोन्याचं काय राहतं, सोन्याचं वचन बदलतच नाही, कारण सोन्याचं सोनेच राहतं. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. डायरेक्ट सोन्याचं, कारण त्याचं वचन मग बदलच होत नाही, सोन्याचं सोनेच राहतं. म्हणून ऑप्शन सी आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 22. तर आता इथे समीकरण दिलेलं आहे 7 × 8 + 4 × 9 + 5 × 6. तर 7 8 किती 56 अधिक 4 9 किती 36 अधिक 5 6 किती 30. 56 आणि 36 अधिक 30 यांची जर बेरीज तुम्ही केली ती किती येते, 56 आणि 36 किती येतं, तर ते 92 येतं. आणि 92 अधिक 30 केल्यावर किती येतं, 122 येतं. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. यांची बेरीज करायची आहे गुणाकार करून, तर ती 122 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही. तर आता सार्कचे सदस्य कोण कोण आहेत खालीलपैकी, तर नेपाळ आहे, त्याप्रमाणे कोणता भूतान आहे, अफगाणिस्तान आहे. पण जपान आहे का सार्कचा सदस्य, नाही. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. जपान जो देश आहे तर तो आपल्या सार्क संघटनेचा सदस्य नाही. आणि सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे, नेपाळ येथे आहे, काठमांडू या ठिकाणी. आणि स्थापना त्याची काही झाली 1985 मध्ये झाली, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर जपान जो आहे तर तो सार्क संघटनेचा सदस्य नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 24. तर इथे काय दिलेलं आहे, महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्याबरोबर आहे. तर आता सर्वात जास्त सीमा जी आपली लागून आहे तर ती उत्तरेकडचं आपल्या राज्य म्हणजेच कोणतं, तर मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश या राज्याला आपल्या महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा जी आहे तर ती शेअर झालेली आहे, म्हणजे त्याच्या संपर्कात आहे मध्य प्रदेश राज्याच्या. म्हणजे ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे, मध्य प्रदेश. पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 25. तर इथे तुम्ही पाहू शकता काय दिलेलं आहे, ते खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. तर सामान्य नाम ओळखायचं आहे. तर पर्वत, हिमालय, सह्याद्री, सातपुडा. आता पर्वत हे कसं आहे, सामान्य नाम आहे, हेच आपले आन्सर असणार आहे. बाकीचे जे दिलेत तर हिमालय, सह्याद्री आणि सातपुडा ही पर्वतांची नावं आहेत, म्हणजे ही विशेष नावं आहेत पर्वतांची. आणि पर्वत हे कसं आहे, तर ते सामान्य नाम आहे. म्हणजेच ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 26 काय दिलेलं आहे, ते तू फार चतुर आहेस ही वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे. तर ऑप्शन आहेत आज्ञार्थी, उद्गारार्थी, विधानार्थी की प्रश्नार्थी. तर आता इथे प्रश्नचिन्ह नाही तर हे प्रश्नार्थी नाही, म्हणजे त्याप्रमाणे प्रश्नार्थ नाही, त्याप्रमाणे उद्गारवाचक चिन्ह नाही, तर हे देखील ऑप्शन कट होईल. तर आता इथे काय दिले, तू फार चतुर आहेस. तर आता इथे काय दिले, साधं एक वाक्य केले किंवा विधान केलेलं आहे, म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. तर यात तुम्हाला कोणती आज्ञा दिसते का, नाही. तर तू फार चतुर आहेस हे एक साधं वाक्य आहे, म्हणजे ते एक विधान केलेलं आहे, म्हणून हे ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर हे विधानार्थी वाक्याचा प्रकार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 27. नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत. तर ऑप्शन आहेत 8, 7, 6 आणि 5. तर एकूण किती जिल्हे आहेत नागपूर या प्रशासकीय विभागात, तर एकूण 6 जिल्हे आहेत नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 28. सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी यातील अलंकार ओळखा. तर आता इथे काय दिले, सावळाच रंग, म्हणजे आता इथे काय तर रंगाची इथे नभापरी म्हणजे तुझा पावसाळी नभापरी, म्हणजे याला उपमा दिलेली आहे, याच्या रंगाला पावसाळी नभापरी अशी उपमा दिलेली आहे. म्हणजे हे कसं आहे, तर हे उपमा अलंकारात मोडतं. म्हणजे आता उपमा दिसत आहे तुम्हाला, त्याच्या रंगाची, त्याच्या रंगाला उपमा दिलेली आहे पावसाळी रंग, म्हणजे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. म्हणजे असं इथे तुम्हाला काय दिसतं, तर त्या रंगाची इथे उपमा दिलेली आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे, उपमा अलंकार. तर आता उपमा अलंकार. तर उपमा अलंकार म्हणजे काय असतं, दोन वस्तूंमधील जे साम्य असतं तर ते चमत्कृतीपूर्ण जिथे वर्णन केलेले असते तिथे उपमा अलंकार होतो. यामध्ये कसे सम, समान, सारखा, परीस, परी, प्रमाणे. तर आता इथे परी हा शब्द आलाय, यासारखे शब्द यामध्ये येतात. म्हणजेच वाणी, जसे तसे, तुल्य, सदृश्य असे शब्द यामध्ये येतात. म्हणून हे कसं आहे, तर ते उपमा अलंकाराचं उदाहरण आहे. आणि उत्प्रेक्षा. तर आता उत्प्रेक्षा अलंकारामध्ये काय असतं, उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णिलेले असते तेथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. म्हणजे यामध्ये जणू काय, गमे, वाटे, भासे अशा शब्दांचा वापर केलेला असतो उत्प्रेक्षा अलंकारामध्ये. आणि रूपक अलंकारामध्ये काय असतं, उपमेय आणि उपमान यात एकरूपता आहे असं दाखवलेलं असतं. आणि यमक अलंकार हे कवितेच्या चरणाच्या शेवटी तुम्ही पाहिलेलीच असतील, म्हणजे हे यमक अलंकार झालं. तर उपमा अलंकाराचं हे उदाहरण आहे सावळाचा रंग तुझा पावसाळी नभा परी.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 1. तर प्रश्न क्रमांक 30 काय दिलेला आहे ते 1/2 अधिक 1/3 अधिक 1/4 अधिक 1/5. तर बरोबर किती आपल्याला काढायचं आहे, म्हणजे यांची बेरीज आपल्याला करायची आहे. तर यावेळेस आपण काय करतो तर छेदाचा इथे लसावी घेतो. 5 5 4 3 आणि 2 याचा लसावी किती येतो, तर याचा लसावी 60 येतो. 60 म्हणजे इथे किती येणार, इथे 2 ने जर 60ला भागलं तर इथे काय येणार 30. आता 30 परत अधिक इथे 3 आहे म्हणजे इथे काय येणार 20 त्रिक 60. आता इथे 4 आहे म्हणजे किती येणार, तर हे 15 चौक 60 म्हणजे अधिक 15 आणि अधिक हे 1/5 आहे म्हणजे किती 12 पंचे 60 आणि भागिले 60 म्हणजे किती 36 अधिक 20 अधिक 15 अधिक 12 म्हणजे आपण लसावी 60 घेतला आणि यांचा म्हणजे इथं रूपांतर केलं म्हणजे छेद समान केला. मी 36 20 15 आणि 12 आलं इथे. तर 36 नाही देते 30 आहे कारण 30 दुनी 60 मी 30 अधिक 20 50 50 आणि 15 किती 65 आणि 65 आणि 12 किती 77 म्हणजे किती येतं हे 77 आणि हे भागिले 60 म्हणजे 77 भागिले 60 येणार आहे. तर इथे कशामध्ये दिसते तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. तर काय येणार इथे प्रश्नचिन्हाचा एक आहे तर इथे 77 भागिले 60 येईल. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 31. तर काय दिलेलं आहे यामध्ये 14 मजुरांची मजुरी 7,056 रुपये असल्यास एका मजुराची मजुरी किती. तर आपल्याला काय करावं लागेल, आता ह्या 7,056ला 14ने भागावं लागेल म्हणजे एका मजुराची मजुरी मिळेल. 14 1 14 14 पंचे 70 परत 5 बारकाय म्हणून इथे शून्याचा भाग जातो वरून घेतले 6 14 चौक 56 किती आली 504 आली. तर 504 कशामध्ये दिले तुम्हाला इथे, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे म्हणजे एका मजुराची मजुरी किती रुपये असणार आहे तर ती 504 असेल. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 32. अवनी धरणी वसुंधरा म्हणजे धरणी अवनी वसुंधरा ही खालीलपैकी कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर यांना काय म्हणतो आपण पृथ्वी म्हणतो. आपली पृथ्वी किंवा वसुंधरा धरणी अवनी हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. बाकी जे आहेत तर ते वेगळे शब्द आहेत. तर यांच्या समानार्थी शब्द कोणता असणार आहे तर तो पृथ्वी असेल म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 33. विसंगत घटक ओळखा. तर घटक काय काय दिलेत, तांबे ॲल्युमिनियम पारा आणि लोखंड. तर आता विसंगत घटक कोणता आहे तर तो पारा असणार आहे कारण इतर जे धातू आहेत तर ते सामान्य तापमानाला कोणत्या अवस्थेत असतात म्हणजे स्थायू अवस्थेत असतात तांबे ॲल्युमिनियम आणि लोखंड. पण पारा जो असतो तर तो सामान्य तापमानाला म्हणजे द्रव अवस्थेत असतो म्हणून तो विसंगत घटक असणार आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपले आन्सर असणार आहे पारा. प्रश्न क्रमांक 34. विसंगत शब्द ओळखा. तर इथे देखील आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे. तर शब्द काय दिलेत गुरु चंद्र मंगळ आणि बुध. तर आता ह्यातला गुरु मंगळ आणि बुध हे 3 ग्रह आहेत पण चंद्र कसा आहे उपग्रह आहे पृथ्वीचा म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. विसंगत काय आहे दिल्यापैकी बाकीचे जे ग्रह आहेत पण चंद्र ग्रह नाही उपग्रह आहे तो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 35. 91 अधिक 92 अधिक 93 अधिक टिंब अधिक 100 बरोबर किती. तर आता इथे आपल्याला 91 ते 100 पर्यंतची अंकाची बेरीज करायची आहे. तर ह्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो n/2 भागिले कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या हे सूत्र वापरतो. तर आता n म्हणजे काय दिलेल्या क्रमावर संख्या. तर 91 ते 100 यामध्ये किती संख्या येतात तर त्या 10 येतात म्हणजे n/2 म्हणजे 10/2. परत कंसात पहिली संख्या किती 91 आणि शेवटची संख्या किती 100 मग याची बेरीज येईल n/2 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. बे के बे 2 पंचे 10 आणि 91 100 किती 191 म्हणजे इथे काय येईल 5 गुणिले 191. आता यांचा जर गुणाकार केला तर 5 एक्के 5 5 9 45 हातच्याला 4 5 एक्के 5 आणि 4 9 किती येतो 955. तर 955 तुम्हाला कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. म्हणून दिलेल्या संख्येची क्रमवार संख्येची जर बेरीज काढायची असेल तर ते सूत्र लक्षात ठेवा n/2 कंसात पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. तर आता दिलेल्या संख्येची बेरीज काय येणार आहे ऑप्शन सी मध्ये दिले 955 तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 36. तर आता इथे गुणाकार दिलेला आहे फक्त पॉईंटमध्ये आहे. इथे काय दिलेलं आहे 0.25 गुणिले 2.5 गुणिले 1.2. तर आता पॉईंटच्या पुढची घरे मोजायची. इथे पॉईंटच्या पुढे 2 आहेत इथे 1 आहे इथे 1 आहे म्हणजे एकूण पॉईंटच्या पुढे किती 4 घरे असणारा पर्याय आपला आन्सर असणार आहे. तर आता इथे ऑप्शनमध्ये तुम्ही जर पाहिले
तर ते पॉईंटच्या पुढे 4 घरे तुम्हाला दिसत नाहीत. तर आता इथे जर आपल्याला गुणाकार करावा लागेल तर 25 गुणिले 25 किती असतं 625 आणि 625 गुणिले जर 12 तुम्ही केलं तर ते किती येतं तर 7500 येतं. यांचं गुणाकार किती येतो 7500. पण हे आपल्याला पॉईंटच्या पुढे 4 घरे दाखवायत म्हणून इथे पॉईंट अगोदर देणार आपण. .7500 म्हणजे पुढचे 2 शून्य नाही लिहिले तरी चालतात म्हणून .75 याचं काय असणार आहे तर ते ॲन्सर असणार आहे. तर ते कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता कारण शून्य असल्यामुळे 2 पॉईंट ते गायब झाले म्हणून .75 आपलं ॲन्सर येईल. पुढे कितीही शून्य लावले तरी चालतात म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक 37. तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची PDF एकदम फ्रीमध्ये हवे असेल ॲन्सर की सहित तर आपले टेलिग्राम चॅनल आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 37 काय दिलेला आहे संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते. तर संविधान सभा म्हणजे घटना समिती आपली तर त्याचे अध्यक्ष कोण होते तर कोण होते तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे मसुदा समिती एक महत्त्वाची समिती होती संविधान सभेची तर त्यातले जे तिचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहे तर ते संविधान सभेचे अध्यक्ष होते. म्हणजे ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढील प्रश्न क्रमांक 38. अ आणि ब दोन्ही क ची अपत्ये आहेत. क हे अ चे वडील आहेत परंतु ब हा क चा मुलगा नाही तर ब आणि क चे नाते काय. तर आता सुरुवातीला काय दिलेलं आहे अ आणि ब हे दोन्ही क ची अपत्ये आहेत. तर आता क कोण आहे क चं लिंग आपल्याला माहीत नाही तर आता समजा इथे क असा चौकून देऊया आपण क ला. तर त्याचे 2 अपत्ये कोण आहेत तर अ आणि ब. तर हे अ आणि ब म्हणजे त्याला ए आणि बी लिहूया आपण. हे ए आणि बी म्हणजे अ आणि ब ही काय क ची अपत्ये आहेत म्हणजे हे के यांची अपत्ये आहेत. तर आता आणि पुढे काय दिले क हे अ चे वडील आहेत. तर आता क हे कोणाचे वडील आहेत तर हे अ चे वडील आहेत म्हणजे तेच दिलेलं आहे ते परत त्यांनी. परंतु ब हा क चा मुलगा नाही म्हणजे ब हा मुलगा नाही तर ब कोण असणार आहे मग मुलगी असणार आहे. तर ब आणि क चे नाते काय आपल्याला विचारले म्हणजे हे क त्याचा वडील आहे आणि ब त्याची मुलगी आहे म्हणजे मुलगी आणि वडिलांचं त्यांचं नातं असणार आहे. तर कशामध्ये तर साधं सिंपल आहे फिरवून त्यांनी फक्त विचारलेलं आहे. तर मुलगी व वडील हे असतील ब आणि क चे नाते. तर प्रश्न क्रमांक 39 काय दिलेला आहे वसंत वैभवपेक्षा लहान पण सुनंदापेक्षा मोठा आहे. वासंती सुनंदापेक्षा मोठी पण वसंतपेक्षा लहान आहे तर सर्वात लहान कोण आहे. तर आता इथे काय दिले वसंत जो आहे तर वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव जो आहे तर त्याला आपण फी ए लिहूया. फी ए म्हणजे वैभव तो काय वसंतपेक्षा वसंत जो आहे तर वैभवपेक्षा लहान आहे म्हणजे वैभव जो आहे तर तो वसंतला आपण नुसतं फी लिहूया. वसंत जो आहे तर तो वैभवपेक्षा लहान आहे पण सुनंदापेक्षा तो मोठा आहे. कोण वसंत हा सुनंदापेक्षा मोठा आहे. सुनंदाला यस लिहूया आपण. आता पुढे काहीतरी वासंती सुनंदापेक्षा मोठी आहे. आता वासंती पण इथे आता सुनंदापेक्षा मोठी आहे म्हणून दिलेला आहे पण वसंतपेक्षा लहान आहे म्हणजे वसंत आणि सुनंदा यांच्यामध्ये वासंती येणार आहे. मग इथे शेवटी कोण राहतं तर इथे यसच राहतं. यस म्हणजे कोण तर सुनंदा. सर्वात लहान कोण असणार आहे तर ती सुनंदा असणार आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असेल सुनंदा. पुढील प्रश्न क्रमांक 40. शिपाई शूर होता वाक्यात शूर काय आहे. तर आता हे शिपायाचा इथे काय दिलेला आहे एक गुण दिलेला आहे म्हणजे शिपाई शूर होता त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे. शूर हे काय झाले एक प्रकारचं विशेषण आहे म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. शिपाई शूर होता त्यामध्ये शूर जे आहे तर ते विशेषण असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 41. राजा या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. तर राजाकडून तर ह्याचं काय येतं सामान्य रूप तर राजाच राहतं. राजाचं काय असतं सामान्य रूप तर राजाच येईल म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 42. तर काय दिलं इथे कवी या शब्दाचे विरुद्धलिंगी शब्द काय. तर आता कवीच्या विरुद्धार्थी काय असतं कवयित्री. तर ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता कवी आणि कवयित्री. ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 43. तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा. उद्देश विभाग म्हणजे काय तर
जवळपास तो कर्ताच भाग असतो. तर उद्देश विभाग आपल्याला ओळखायचा, म्हणजे उद्देश ओळखायचा आहे. तिला मी आई म्हणतो. तर म्हणणारा कोण आहे, तर मी. म्हणजे मी काय असणार आहे, तर दिलेल्या वाक्याचा उद्देश असणार आहे. आणि म्हणालेलं काय, आई. आई हे काय असणार आहे, म्हणजे कर्म असणार आहे. आणि म्हणतो हे काय असणार आहे, विधेय विभाग असणार आहे. तर आपल्याला उद्देश विभाग ओळखायला सांगितलेला होता. आणि तिला जे आहे तर हे म्हणजे उद्देश विस्तार म्हणतो त्याला आपण. तर आता हे ते काय दिले, मी जे आहे तर ते वाक्याचं काय असणार आहे, उद्देश असणार आहे. तेच आपल्याला शोधायचं होतं. तर आता इथे मी कशामध्ये दिले, ऑप्शन सी मध्ये दिलेला आहे. म्हणजे म्हणणारा कोण आहे, मी. म्हणून तो उद्देश विभाग असणार आहे. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 44. 0 माईल स्थान कोणत्या शहरात आहे. तर आता 0 माईल म्हणजे 0 माईल जे ठिकाण आहे तर ते आपल्या भारताच्या मधोमध आहे. जे की आपलं जे नागपूर शहर आहे तर त्या नागपूर शहरामध्ये हे 0 माईल नावाचं हे ठिकाण आहे, जे की भारताचं मध्य भाग किंवा केंद्रस्थान मानलं जातं. 0 माईल म्हणतात त्याला. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 45. त्वचा. तर आता ॲनॉलॉजी दिलेला आहे. त्वचा, स्पर्श. तर नाक काय, तर त्वचेने आपण काय करतो, आपल्याला स्पर्श जाणवतो. तर नाकाने आपल्याला काय जाणवतो, तर नाकाने आपल्याला गंध जाणवतो. कशामध्ये दिले, ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. नाकासाठी काय, गंध. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 46. वाक्य प्रकार ओळखा. तर वाक्य काय दिले, जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. तर वाक्यामध्ये जेव्हा, तेव्हा, जर, तर असे जेव्हा शब्द येतात तर ते कसं संकेतार्थी वाक्य असतं. आणि संकेतार्थी उभ्याने जोडलेले जे वाक्य असतं तर ते मिश्र वाक्याचा प्रकार असतं. म्हणून जेव्हा अण्णा निवृत्त झाले त्यांनी, तर तेव्हा देखील पाहिजे होतं इथे गाळलेलं आहे. तेव्हा त्यांनी उर्दूचा अभ्यास पूर्ण केला. तर हे कसं आहे, मिश्र वाक्याचं उदाहरण आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47. तर इथे काय दिलेलं आहे, -15 गुणिले -15. तर वजा गुणिले वजा काय असतं, अधिक असतं. आणि 15 गुणिले 15 किती, 15चा वर्ग 225 असतो. म्हणजे अधिक 225 आहे. तर ते याचं आन्सर असणार आहे, जे की ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48. तर आता इथे अक्षर मालिका दिलेला आहे इंग्लिश. तर इथे काय दिलेलं आहे, AZ, CX, EV आणि GT. तर ए नंतर काय घेतले, सी. बी कट करून सी घेतलेला आहे. सी नंतर डी कट करून इथे ई घेतलेला आहे. ई नंतर एफ कट करून इथे जी घेतलेला आहे. आता पुढे काय येणार, जी नंतर एच कट करून पुढे काय यायला पाहिजे, आय. म्हणजे आयने सुरुवात पाहिजे. तर आता इथे जर तुम्ही पर्यायामध्ये पाहिलं तर आय इथे नाही, इथे नाही, इथे नाही. तर कशात आहे, ऑप्शन बी मध्ये आहे. बाकी तुम्हाला म्हणजे बघायची सुद्धा गरज नाही. तर आयने सुरुवात होणार आपलं आन्सर असणार आहे. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. तर इथे आर जे आहे तर IR हे येणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 49. 1857च्या उठावाची सुरुवात कोठे झाली. तर 1857चा उठाव जो होता तर तो कुठे झालता, तर मिरज येथे घडून आलता. तो उठाव 31 मेला होणार होता. तर तो 10 मेला घडून आलता होता 1857ला. तर तो मिरज या ठिकाणाहून सुरुवात त्याची झाली होती 1857च्या उठावाची. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 50. खालील जोड शब्दाचा पोट शब्द ओळखा. तर आता जोड शब्द काय दिलेला आहे, ते महर्षी. आता महर्षीचा आपल्याला इथे पोट शब्द म्हणजे विग्रह त्याचा आपल्याला करायचा आहे. तर महर्षीचा विग्रह काय होतो, महा अधिक ऋषी. कशामध्ये दिले, महा अधिक ऋषी. तर ऑप्शन ए मध्ये दिलेले आहे. म्हणजे हे कसं आहे, तर महा अधिक ऋषी याचा विग्रह होतो. म्हणजे त्याला आपण महर्षी म्हणतो. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. म्हणजे संधीचा आपल्याला विग्रह करायचा होता. महर्षीचा महा अधिक ऋषी होतो. 52. काय दिलेलं आहे ते, माधवीने सफरचंद खाल्ले या वाक्यातील प्रयोग ओळखा. तर आता प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर आता हे प्रयोग कसं ओळखतो आपण, कर्ता आणि क्रियापद अगोदर आपल्याला ओळखावं लागतं. कर्ता आणि कर्म ओळखावं लागतं. तर आता इथे खाणारा कोण आहे, माधवी. म्हणजे माधवी काय आहे, कर्ता आहे. आणि खाल्लेलं काय, सफरचंद. म्हणजे सफरचंद ह्यातलं काय, कर्म आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कर्ता माधवी आहे, पण तिला ने प्रत्यय लागलाय म्हणून हा कर्तरी प्रयोग नाही. आता इथे कर्म आहे, तर कर्माला कोणता प्रत्यय दिसतोय का इथे, तर नाही. म्हणजे हे कसं आहे, तर हे कर्मणी प्रयोगाचं उदाहरण आहे. कारण कर्माला प्रत्यय नाही व कर्त्याला प्रत्यय असतो, तर तो कर्मणी प्रयोग असतो. तर आता ह्या दोघांना जर इथे म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, प्रत्यय जर असता तर इथे तर ते भावी प्रयोग झाला असतं. पण इथे काय
कर्माला प्रयोग म्हणजे प्रत्यय नाही म्हणून तो कर्मणी प्रयोग आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 52. व्यर्थ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या समासाचे उदाहरण आहे? तर व्यर्थ हा कोणता सामासिक शब्द आपल्याला ओळखायचा आहे? तर हा अव्ययीभाव समासाचा प्रकार आहे व्यर्थ, म्हणजे ज्यामध्ये पहिले पद महत्त्वाचे असते. त्याप्रमाणे तत्पुरुष समासामध्ये काय दुसरे पद महत्त्वाचे असते. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात आणि बहुव्रीही समासामध्ये म्हणजे दोन्ही शब्दाव्यतिरिक्त इतर तिसऱ्या शब्दाचा इथे बोध होतो बहुव्रीही समासात. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. तर व्यर्थ जो शब्द आहे तर तो अव्ययीभाव समासात येतो. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 53. 803 गुणिले 15. तर आता इथे तुम्हाला डायरेक्ट गुणाकार दिलेला आहे 803 गुणिले 15. तर आता 15 तरी किती 45. हातच्या आले 4. 15 0 0 4 4 आणि 15 8 20 असे म्हणजे 120 45. तर 120 45 कशात दिसते तुम्हाला? ऑप्शन सी मध्ये दिसत आहे. म्हणजे साधा गुणाकार करायचा होता. ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 54. 9,500 अधिक पावणे 19,000 अधिक 59,000. तर आता 9,500 म्हणजे किती असतात? तर 9,500 अधिक पावणे 19,000 म्हणजे 18,750 आणि 59,000 म्हणजे 59,250. तर या तिघांची जर तुम्ही बेरीज केली तर ती किती येते? तर ती येते 87,500. किती येते? 87,500. तर कशामध्ये दिले? तर इथे तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे. तर ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 55. पाण्याचे रेणुसूत्र काय आहे? तर आता हे तर तुम्हाला माहितच पाहिजे. तर पाण्यामध्ये काय H2O हे जे आहे तर ते पाण्याचं रेणुसूत्र असतं. यामध्ये हायड्रोजनचे 2 आणि ऑक्सिजनचा 1 अणू असतो. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पाण्याचे रेणुसूत्र H2O. पुढील प्रश्न क्रमांक 56. एका स्त्रीची ओळख करून देताना स्वाती म्हणाली, ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे. तर स्वातीचे त्या स्त्रीशी नाते काय आहे? तर आता ती काय म्हणते? त्या म्हणजे ओळख करून देताना काय म्हणते? ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आहे. आता नंदेचा भाव म्हणजे ते, तर आता तिचा नंदेचा भाव म्हणजे तिचा दीर होईल. त्या दीराच्या मुलाची आई म्हणजे काय ती होणार स्वातीची? तर ती जाव होणार. म्हणजे दीराच्या मुलाची आई ती काय होणार? स्वातीची जाव असणार आहे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 57. 18 आणि 24 यांचा लसावी व मसावी किती आहे? तर आता 24 दुनी 48, 24 त्रिक 72. म्हणजे यांचा लसावी काय असणार आहे? तर तो 72 असणार आहे. आणि यांचा मसावी काय? मोठ्यात मोठी भाग जाणारी संख्या. तर कोणती आहे? तर 6 आणि 6. 6 त्रिक 18, 6 चूक 24 म्हणजे 72 आणि 6. यांचा लसावी किती असणार आहे? 72 आणि मसावी किती असणार आहे? 6. तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 58. 7, 11, 13, 17, 19. तर आता 7 अधिक 4 केलेला आहे 11. 11 अधिक 2 केलेला आहे 13. 13 अधिक 4 केलेला आहे 17. 17 अधिक 2 केलेला आहे किती? 19. म्हणजे पुढे काय यायला पाहिजे? 19 अधिक 4 23. म्हणजे सुरुवात 23 असणारा एकच पर्याय आहे 23. म्हणजे 19 आणि 4 23 होणार. आणि परत अधिक त्यामध्ये 2 केल्यावर किती येतं? 25. म्हणजे 23 आणि 25. तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे. 23 आणि 25 यायला पाहिजे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल 23 व 25. पुढील प्रश्न क्रमांक 59. कोणत्या द्रव्यामुळे झाडाची पाने हिरवी दिसतात? तर आता हिरवी पाने म्हणजे झाडांचा रंग हिरवा का असतो? तर त्यामध्ये काय असतं? क्लोरोफिल नावाचं एक द्रव्य असतं रसायन. तर त्यामुळे काय असतं? तर झाडाची पाने जी असतात ती हिरवी दिसतात. कशामुळे? क्लोरोफिलमुळे. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 60. गटात न बसणारा शब्द म्हणजे गटात न बसणारे पद ओळखायचं आपल्याला इथे. तर ऑप्शन दिलेत बलुचिस्तान, उझबेकिस्तान, तजाकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान. तर यातलं गटात न बसणारं पद कोणतं आहे? तर ते बलुचिस्तान आहे. कारण बलुचिस्तान जे आहे तर ते पाकिस्तानामधील एक प्रांत आहे बलुचिस्तान. आणि बाकीचे जे आहेत तर ते देश आहेत. उझबेकिस्तान आहे, तजाकिस्तान देश आहे आणि तुर्कमेनिस्तान हे 3 देश आहेत. पण बलुचिस्तान जो आहे तर तो पाकिस्तानातील म्हणजे हा एक प्रांत मानला जातो बलुचिस्तान. म्हणून तो गटात न बसणार आहे. कारण इतर 3 जे आहेत तर ते देशांची नावे आहेत. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे बलुचिस्तान. पुढील प्रश्न क्रमांक 61. एका पेटीत 2 डझन आंबे आहेत
अशा 24 पेट्यातील एकूण आंबे किती होतील? तर आता एका पेटीत 2 डझन, 24 पेट्याचे किती झाले? 48 डझन झाले. 24 कारण एका पेटीत 2 डझन आहेत, 24 पेट्यातील एकूण किती? 48 डझन झाले. म्हणजे 1 डझनमध्ये 12 असतात, म्हणून 48 गुणले काय करणार आपण? 12 करणार. 12 8 96, हातच्याले 9, 12 चोक 48 9 किती? 57, म्हणजे किती? 576 आलं. तर 576 कशामध्ये दिले? ते ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. तर म्हणजे एकूण आंबे किती असणार आहेत त्या पेट्यांमध्ये? 24 पेट्यातील एकूण आंबे जे आहेत तर ते 576 असणार आहेत, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 62. तर थोडा लेंदी प्रश्न आहे, म्हणजे मोठा दिसायला आहे पण आन्सर ह्याचं सोपं आहे. तर काय दिलेलं आहे? अनिल, संजय, सुनील, दीपक, महेश, प्रशांत, सुरेश ही 7 मुले एका रांगेत बसली आहेत. सुनील, दीपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्या मध्ये आहे. अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहेत. तर आता आपण इथे या शेवटच्या वाक्यावर आपण डायरेक्ट सुरुवात करायची आहे. तर दीपक कोणाच्या मध्ये आपल्याला काढायचं आहे, तर त्यावर 7 जणांचा क्रम आपल्याला इथे शोधावा लागेल. तर याप्रमाणे हे आता 7 जण आहेत असं आपण मानूया. तर आता इथे काय दिले? अनिल व सुरेश हे दोन्ही टोकाला आहेत, म्हणजे इकडे अनिल आहे आणि इकडे कोण आहे? सुरेश. सुरेशला यस लिहूया आपण, सुरेशला यस यू लिहूया आपण, कारण इथे यस नावाची भरपूर आहेत. म्हणजे अनिल इथे एक आणि सुरेश शेवटी. तर आता इथे काय दिले? सुनील दीपक व अनिलच्या मध्ये आहे, म्हणजे अनिल आहे इथे आणि मग इथे दीपक येणार, ह्यांच्यामध्ये कोण येणार आहे? तर सुनील. सुनीलला यस लिहूया आपण, सुनीलला यस लिहिलं. आता पुढे काय दिले? महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये, प्रशांत व सुरेशच्या मध्ये. तर सुरेश इकडे शेवटी आहे, तर प्रशांत मग इथे असणार आहे आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे? तर महेश आहे, म्हणजे महेश इथे असणार आहे. तर आता पुढे काय दिलेलं आहे? संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये, म्हणजे दीपक इथे आहे, प्रशांत इथे आहे, तर इथे कोण असणार आहे? तर तो संजय असणार आहे. तर संजयला आपण यस ए लिहूया. तर आता आपल्याला काय विचारलेलं आहे? तर दीपक कोणाच्या मध्ये आहे? तर आता हे दीपक तुम्हाला इथे दिसत आहे, तर हा कोण झाला इकडे? संजय. आणि इथे कोण आहे? तर हा यस म्हणजे आपण सुनील मानलेला, म्हणजे सुनील आणि संजय यांच्यामध्ये कोण आहे? तर दीपक आहे. तर तेच आपल्याला शोधायचं होतं. तर दीपक जो आहे तर तो कोणाच्या मध्ये आहे? तर तो सुनील व संजय यांच्या मध्ये असणार आहे, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. फक्त हे गणित काय करायचं? लिहित म्हणजे वाचत सॉल्व्ह करायचं, म्हणजे लगेच सॉल्व्ह होतंय. पुढील प्रश्न क्रमांक 63. दीपक खाली डोके वर पाय करून उभा आहे. अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? तर खाली डोके वर पाय, म्हणजे तो शीर्षासन करून उभा आहे दीपक, तर त्याचे तोंड उत्तर दिशेस आहे. तर आता इथे आपण दीपक इथे आहे असं मानूया, म्हणजे त्याचं तोंड कुठं आहे? तर इकडच्या दिशेला आहे, उत्तरेला त्याचं तोंड आहे, कारण इकडची पूर्व दिशा असते, इकडे पश्चिम, इकडे खाली दक्षिण आणि वर उत्तर, म्हणजे त्याचं तोंड जे आहे तर हे या उत्तरेला आहे असं आपण म्हणजे इथे दिलेलं आहे. तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला आहे? आता तोंड इकडे आहे, पण त्याचं काय करतोय? तो शीर्षासन करतोय, खाली डोके वर पाय, म्हणजे उलटा तो इथे आहे, त्याचे पाय वर आहेत, म्हणजे त्याचा उजवा हात जो आहे तर इकडे पूर्वेला असणार आहे आणि त्याचा डावा हात कुठे असणार आहे? तर तो इकडे पश्चिमेला म्हणजे पूर्वेला उजवा हात जो आहे तर इकडे पश्चिमेला असणार, ही पश्चिम दिशा आहे आणि ही पूर्व झाली. आणि डावा हात जो आहे, कारण तो शीर्षासन करतोय म्हणून त्याचा डावा हात जो आहे तर तो पूर्वेला असणार आहे. आपल्याला काय विचारलंय? तर त्याचा उजवा हात विचारलाय, तर उजवा हात ह्या दिशेला जाणार, कारण तो शीर्षासन करतोय आणि त्याचं तोंड इकडे आहे, म्हणून उजवा हात त्याचा इकडे जाणार आहे. म्हणून आपला आन्सर काय असेल? तर त्याचा उजवा हात जो आहे तर तो पश्चिम दिशेला आहे. तर ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 64. खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते? तर ऑप्शन दिलेलं आहे बागडते, बागडत असते, बागडत आहोत आणि बागडली आहोत. तर अपूर्ण वर्तमान म्हणजे आपण काय बागडत आहोत, म्हणजे सध्या आपण काहीतरी करत आहोत, म्हणजे सध्याची करण्याची स्थिती असते त्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो. म्हणजे बागडत आहोत म्हणजे सध्याला आपण म्हणजे काहीतरी करत आहोत असा याचा अर्थ होतो. म्हणजे चालू स्थिती दाखवते तुमची, म्हणजे तुम्ही काय करत आहात चालू स्थितीमध्ये हे दाखवते, म्हणजे बागडत आहोत हे जे आहे तर ते अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण असेल, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 65. तर आता इथे एक भागाकार दिलेला आहे 9800 भागिले 84. तर आता इथे आपण करूया
मी साधा भागाकार आहे, पण आता इथे आपल्याला पॉईंटमध्ये याचा आन्सर निघणार आहे. तर भागिले किती आहे 84. तर इथे 14ने भाग जातो. 14 संग 84, 14 7 98. परत वरचे 2 शून्य. हे वर 700 राहिलं, खाली 6. परत 700 भागिले काय येणार आहे 6. आता 700 भागिले 6, 6 एक्के 6 येणार. 6 एक्के 6, उरले 1, वरून घेतले 0. परत 6 एक्के 6, उरले 4, वरून घेतले 0. परत 6 6 36, म्हणजे 116 आलं हे. आता 116 आलं तर त्यापुढे आणि परत 6 म्हणजे परत 4 उरले, मग वरून 0 घेतल्यामुळे पॉईंट येणार ते. परत 6 6 36, म्हणजे 116.6. म्हणजे असं वाढत जाणार. तर ते कशामध्ये दिलेलं आहे, ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे. म्हणजे 116 पॉईंट याचं समथिंग आन्सर येतं. 116.66 पॉईंट पुढे वाढत जातं. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 66. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर या पेपरची PDF आन्सर की सहित हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची PDF फ्रीमध्ये मिळवू शकता. तर प्रश्न क्रमांक 66 काय दिलेला आहे यामध्ये, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात? तर आता आंतरराष्ट्रीय वार रेषा जी आहे तर ती कोणत्या रेखावृत्ताला म्हणतो आपण, तर ते 180 अंशाचं जे रेखावृत्त असतं, तर त्या म्हणजे जिथे 2 भाग होतात पृथ्वीचे, म्हणजे मधलं जे रेखावृत्त आहे 180 अंश रेखावृत्त, तर त्या रेखावृत्तास आपण काय म्हणतो, आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतो. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आंतरराष्ट्रीय वार रेषेला 180 अंश रेखावृत्ताला असते आंतरराष्ट्रीय वार रेषा. म्हणून ऑप्शन सी आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 67. जर निळ्याला हिरवे म्हटले, हिरव्याला पांढरा म्हटले व पांढऱ्याला पिवळा म्हटले तर दुधाचा रंग कोणता? तर आता इथे बाकी तुम्हाला काहीही माहीत असो, फक्त हे दिलेल्या वाक्यात जे दिले ना तेच गृहीत धरायचं. तर आता इथे काय, दुधाचा रंग आपल्याला माहिती आहे कोणता, पांढरा असतो. मग आपण पांढरा इथे करणार काय आन्सर? नाही, कारण इथे पांढऱ्याला काय म्हणले हे शोधायला लागेल. तर पांढऱ्याला काय म्हणलेलं आहे, पिवळा म्हटलेला आहे. म्हणजे दिलेल्या वाक्यानुसार दुधाचा रंग कोणता आहे, तर तो पिवळा आहे. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 68. तर आता इथे ॲनॉलॉजी दिलेली आहे. 11ला 25 दिलेला आहे, तर कशासाठी 35 हे आपल्याला शोधायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर 11 दोन्ही किती असतात, 22, आणि 22 अधिक पुढे 3 केलेला आहे. 22 आणि 3 किती, 25, असं 25 घेतलेलं आहे. मग 11 म्हणजे 11 गुणवले 2 अधिक 3. तर आता इथे काय प्रश्नचिन्ह आहे काढायचं, इथे 35 आहे. तर ह्याच्यातून 3 वजा करावं लागेल, म्हणजे 32, आणि 32ला 2ने भागावं लागेल, म्हणजे 16. 16 गुणवले 2 अधिक 3 केलं तरी ते 35 येतं. म्हणजे इथे प्रश्नचिन्ह जागी काय असायला हवं, तर 16 असायला हवं. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. प्रश्नचिन्ह जागी 16 येईल. पुढील प्रश्न क्रमांक 69. माझ्या घड्याळात आता 9 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे, तर मिनिट काट्याची विरुद्ध दिशा कोणती? तर आता माझ्या घड्याळात आता किती, 9 वाजलेले आहेत. तर तास काटा पश्चिम दिशा जर दाखवत असेल तर आता इथे तुम्ही पाहू शकता 9, इथे 9 वाजलेले असतात, आणि इथे मोठा काटा जो आहे तर तो 12वर असतो. कारण म्हणजे इथे 9 वाजले असेल तर मिनिट काटा जो आहे तर तो 12वर असणार आहे, आणि तास काटा जर पश्चिम दिशा, आता इथे पश्चिम दिशा दाखवत आहे, तर मिनिट काट्याची दिशा कोणती, वरची दिशा, तर ती कोणती असते, उत्तर दिशा असते. तर उत्तर कशामध्ये दिले, तर ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच आपलं आन्सर असणार आहे. तर ती मिनिट काट्याचे सॉरी इथे काय म्हणे, मिनिट काट्याचे विरुद्ध म्हणते. आता मिनिट काट्याला उत्तर दिशा दाखवते, तर उत्तरच्या विरुद्ध दिशा आपल्याला शोधायची, तर इथे आपण फसू शकतो. तर ऑप्शन सी जे आहे तर याचं योग्य आन्सर असणार आहे. कारण मिनिट काट्याच्या विरुद्ध त्यांनी म्हटलेलं आहे. मिनिट काट्याची दिशा कोणती येते, तर ती उत्तर येते, आणि त्याच्या विरुद्ध दिशा कोणती असते, खालची. तर ही वरची उत्तर झाली, खालची दक्षिण, म्हणजे दक्षिण दिशा असणार आहे त्या मिनिट काट्याच्या विरुद्ध. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 70. 10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरते, तर एका मुलाला 2 किलोग्रॅम साखर किती दिवस पुरेल? तर आता गणितामध्ये 10 मुलांना 20 किलोग्रॅम साखर 30 दिवस पुरेल असं दिलेलं आहे. तर आपल्याला एका मुलाला 2 किलो साखर किती दिवस पुरेल असं काढायचं आहे. तर कसं काढतो आपण हे, तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे, 10 मुले. तर 10 मुलाला आपण M1 मानायचं. किती, 20 kg साखर, तर हे 20 kg ला आपण W1 मानू, म्हणजे कारण ते वर्क मानू, किंवा ते खातात साखर 20 किलो 10 मुले, पण किती दिवस खातात, तर ते 30 दिवस, म्हणजे त्याला आपण D1 म्हणूया. तर आता आपल्याला काय काढायचं, एक मुलाला, म्हणजे इथे M2 दिलेला आहे 1,
2 kg साखर, म्हणजे इथे W2 पण दिलेला आहे 2 kg. आणि आपल्याला काय किती दिवस पुरेल हे काढायचं आहे, तर D2 काढायचं आहे. तर फॉर्म्युला काय असतो आपला, M1D1 भागिले W1 बरोबर M2D2 भागिले W2. M1D1 माहिती आहे 10 गुणिले 30 आणि किती भागिले 20, कारण 20 दिवस साखर पुरते. W1 20 दिलेला आहे. त्याप्रमाणे M2 किती आहे 1, D2 काढायचं आहे भागिले किती 2 किलो साखर दिलेली आहे. तर इथे जर सॉल्व्ह केलं तर काय येतं, हे 10 गुणिले 30 गुणिले हे 2 तिरकस गुणाकार केला आपण यांचा, तर हे 20 गुणिले 1 गुणिले D2. तर आता D2 बरोबर काय होणार आहे, हे 20 जे आहे तर इकडे भागाकारात जाणार आहे. 10 त्रिक ते म्हणजे 10 गुणिले 30 गुणिले 2 तुम्ही जर केलं तर ते किती येतं 600 येतं. आणि हे 20 जे आहे तर तिकडे भागाकारात जातं. शून्याला शून्य कट झाली, 60 भागिले 2 म्हणजे किती 30. 30 बरोबर काय आलं, D2 आपल्याला मिळालेला आहे. म्हणजे D2 म्हणजे 30, म्हणजे एक मोलाला 2 किलो जी साखर आहे तर ती किती दिवस पुरणार आहे, तर ती 30 दिवस पुरणार आहे. म्हणजेच आपलं ॲन्सर काय असेल, तर ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर एका मुलाला 2 किलो साखर जी आहे तर ती 30 दिवस पुरेल. पुढील प्रश्न क्रमांक 71. शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला होता? तर ऑप्शन दिलेत बाजीराव पेशवे, नानासाहेब पेशवे, छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज. तर हे जे आहे तर शनिवार वाडा तर तो बाजीराव पेशवे यांच्या काळात, म्हणजे पहिले बाजीराव पेशवे होते त्यांच्या कारकिर्दीत बांधलेला होता. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न, तर प्रश्न क्रमांक 73 काय दिलेला आहे, 8, 5, 7, 2, 3 या अंकांपासून तयार होणारी सर्वात मोठी संख्या कोणती? तर आता इथे सर्वात मोठी संख्या काढण्यासाठी सर्वात मोठे अंक आपण अगोदर घेतो. मी सर्वात मोठा कोणता आहे 8, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 5, त्याच्यानंतर 3 आणि नंतर 2. 87,532. तर इथे तुम्हाला ऑप्शन डी मध्ये दिसत असणार आहे. तर साधा सिंपल प्रश्न होता हा. तर सर्वात मोठी संख्या कोणती तयार होणार आहे, तर ती 87,532. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 74. तर काय दिले इथे, ती पहा समोर बस आली या वाक्याचा काळ ओळखा. म्हणजे आपण काय म्हणतो, ती पहा समोर बस आली, म्हणजे नुकतीच बस आली. म्हणजे कसं आहे, साध्या भूतकाळातली क्रिया इथे दाखवली आहे. बस आलेली आहे, मी येऊन थांबलेली आहे. म्हणजे आपण काय म्हणतो, ती पहा समोर बस आली. म्हणजे हे कसं आहे, साध्या भूतकाळाचं उदाहरण आहे, कारण ते आली हा शब्द आलेला आहे. म्हणजे थोडं भूतकाळात जातं, म्हणजे साधा भूतकाळ, मी नुकतेच घडून गेलेली क्रिया आहे, म्हणजे हा साधा भूतकाळ आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असेल. बस येत होती म्हणला असं तर अपूर्ण भूतकाळ आला असता. पूर्ण वर्तमान काळ, बस उभी थांबली आहे. म्हणजे उभी म्हणजे पूर्ण क्रिया वर्तमान काळात दाखवली असते तर पूर्ण आला असता. आणि बस येत आहे असं जर म्हणलं असतं तर अपूर्ण वर्तमान काळात आला असतं. पण ती पहा समोर बस आली म्हणजे हे साध्या भूतकाळात गेलेलं आहे. म्हणून ऑप्शन बी आपला ॲन्सर आलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 75. जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करतात त्यांना टिंबटिंब म्हणतो. म्हणजे आपल्या मनातील वृत्ती किंवा भावना आपण कशाने व्यक्त करतो, तर केवल प्रयोगी अव्ययाने. म्हणजे अरेच्छा, अबब यासारखे जे शब्द आहेत तर ते आपल्या भावना आहेत, तर ते कशामध्ये व्यक्त करतो आपण, केवल प्रयोगी अव्यय त्यांना म्हणतो आपण. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. तर प्रश्न क्रमांक 76 काय दिलेला आहे यामध्ये, देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले या वाक्यातील विभक्ती ओळखा. तर आता आपल्याला विभक्ती ओळखायची आहे. तर आता वाक्यामध्ये काय दिलंय, देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले, म्हणजे त्यांनी काय आपल्या प्राणाचा त्याग दिला, म्हणजे आपले प्राण दान केले देशासाठी. तर दान जे आहे तर ते कशामध्ये दिसतं आपल्याला, तर चतुर्थी विभक्तीमध्ये दिसतं. म्हणून हे चतुर्थी विभक्तीमध्ये आहे, कारण दोघांचे प्रत्यय सेम जरी असते द्वितीय आणि चतुर्थी, पण दान होण्याची जी क्रिया आहे तर ती चतुर्थी विभक्तीमध्ये असते. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. देशासाठी भगतसिंग यांनी प्राणार्पण केले, मी त्याग केला किंवा दान केले म्हणतो, तर ते चतुर्थी विभक्तीचा प्रकार असेल. ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 77. तर आता इथे इंग्रजी अक्षरमाला दिलेली आहे. तर इथे काय दिलेलं आहे, ॲनॉलॉजी दिलेली आहे. BDF साठी NPR, तर HJL साठी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे जर तुम्ही क्रम पाहिला तर बी नंतर सी कट करून इथे डी घेतलेला आहे, डी नंतर ई कट करून एफ घेतलेला आहे, म्हणजे याप्रमाणे घेतलेला आहे. इथे देखील एन नंतर ओ कट करून पी घेतलेला आहे, पी नंतर क्यू कट करून आर घेतलेला आहे. पण आता हे बी साठी एन घेतलेला आहे, तर बी हे अक्षर जे आहे तर ते
2 नंबरला असतं आणि एन जे आहे तर ते 14 नंबरला आहे. त्याप्रमाणे डी जे आहे तर ते 4 नंबरला असतं आणि पी जे आहे ते किती 16 नंबरला असतं. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिला यामध्ये 2 आणि 14 म्हणजे 12चा फरक आहे, 16 आणि 4 मध्ये 12चा फरक आहे, म्हणजे +12 यामध्ये केलेला आहे या अक्षरांमध्ये. तर आपल्याला इथे काय आता एच जे एल दिलेला आहे. तर आता एच नंतर आय कट करून जे नंतर के कट करून एल घेतलेला आहे, म्हणजे सेमच आहे. प्लस आता एच किती नंबरला असतं तर ते 8 नंबरला असतं. म्हणजे क्रमांक जर तुम्ही मोजलं तर ABCD मध्ये एच 8 नंबरला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला किती 12चा फरक आहे, +12 करायचा. तर आता ह्याच्या 8 मध्ये 12 केलं तर 20 येतं. तर 20व्या क्रमांकावरती कोणतं अक्षर असतं, टी असतं. आता सुरुवात जर टीने होत असेल तर यू कट करून मध्ये फी येणार, फी नंतर डब्ल्यू कट करून काय येणार, एक्स येणार. म्हणजे टी व्ही एक्स जे आहे तर ते HIL साठी यायला पाहिजे. तर ऑप्शनमध्ये दिले का, तर इथे तुम्ही पाहू शकता. तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे TVX, म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे. तर HJL साठी काय येणार आहे एनॉलॉजी, TVX येईल. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी कोणती नदी बंगालच्या उपसागरास मिळत नाही म्हटलेलं आहे. तर आता बंगालचे उपसागर म्हणजे भारताच्या पूर्वेचा जो सागर आहे तर त्याला आपण बंगालचा उपसागर म्हणतो आणि पश्चिमेचा जो आहे तर त्याला अरबी समुद्र म्हणतो. तर आता या बंगालच्या उपसागरास कोणकोणत्या नद्या मिळतात, तर गोदावरी नदी जाऊन मिळते, ब्रह्मपुत्रा मिळते आणि गंगा देखील बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. पण यमुना जी आहे तर ती डायरेक्ट उपसागराला जाऊन मिळते का, नाही, कारण ती गंगा नदीची उपनदी आहे. गंगा जाऊन मिळते पण यमुना मिळते का, डायरेक्ट नाही. म्हणून यातला म्हणजे वेगळा पर्याय काय असणार आहे तर तो यमुना, कारण ती जी आहे तर ती डायरेक्ट बंगालच्या उपसागराला जाऊन मिळत नाही, कारण ती गंगा नदीची उपनदी आहे. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे यमुना. पुढील प्रश्न क्रमांक 79. जगातील सर्वात लांब नदी कोणती. तर आता हे तर तुम्हाला सर्वांना माहीत असलंच पाहिजे. तर सर्वात म्हणजे पात्राने मोठी जर नदी म्हणलं तर ती अमेझॉन आहे, पण लांब नदी म्हटलेलं आहे ते. तर सर्वात लांब नदी कोणती आहे तर ती नाईल नदी, जी की इजिप्त आफ्रिका या खंडात आहे आणि इजिप्त या देशात आहे. सर्वात लांब नदी मानली जाते नाईल नदी. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे नाईल नदी. आणि भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे तर गंगा नदी, हे तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 80. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत. तर आता हे तुम्ही पाठच करून ठेवा. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्याची संख्या किती आहे तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. हे पाठच करून ठेवा, कारण हे म्हणजे विचारलं जाऊ शकतं डायरेक्ट. मी पाठच करून ठेवा. 1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती आहे तर एकूण 25 मूळ संख्या आहेत. म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 81. मिठाचे रेणुसूत्र काय आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाण्याचे रेणुसूत्र पाहिलेले H2O. तर आता इथे मिठाचं विचारलंय. तर मिठाचं काय असतं NaCl आणि HCl जे आहे तर हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि इथे काय दिले H2O हे पाण्याचं दिलेलं आहे. पण म्हणजेच NaCl जे आहे तर ते मिठाचे असते. म्हणून ऑप्शन ए आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 82. दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते. तर आता हे जे पथक आहे तर ते गडचिरोली या भागात म्हणजे आपल्या महाराष्ट्रात जे पथक आहे त्या भागात ते काम करते. SRPFचं ते पथक आहे. तर त्याचं नाव काय आहे तर ते फोर्स 1 त्याचं नाव आहे. म्हणजे ऑप्शन डी मध्ये दिले तुम्ही पाहू शकता, जे की दहशतवादाविरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात ते कार्य करते, फोर्स 1. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे फोर्स 1. पुढील प्रश्न क्रमांक 83. राज्यपालाचे पद रिकामे झाल्यास कोण तात्पुरते पद सांभाळतो. तर आता राज्यपाल म्हणले, आता राष्ट्रपतीचं जेव्हा पद रिक्त होतं तेव्हा उपराष्ट्रपती असतो. तसं पण राज्यामध्ये काय असतो, उपराज्यपाल असतो का, नाही. तर राज्यामध्ये जे राज्यपालाचे जे पद रिकामे होतं तेव्हा त्याचे जे म्हणजे त्याचं जे काम पाहण्याचं काम कोणाचं असतं तर उच्च न्यायालय असतं. ते उच्च न्यायालयाचं मुख्य न्यायाधीश जे आहे तर ते राज्यपालाचे पद रिक्त झाल्यास त्याचे काम म्हणजे त्याचे जे काम आहे तर ते सांभाळतो तात्पुरते कोण, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 84. गीतांजली या प्रसिद्ध काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत. तर गीतांजली जो आहे तर तो रवींद्रनाथ टागोर यांचा प्रसिद्ध काव्य ग्रंथ आहे गीतांजली. ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. आणि आनंद मठ जो आहे तर तो बंकिमचंद्र चटर्जी यांचा आहे. त्यामधून वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे, हे देखील तुम्ही लक्षात ठेवा.
आणि आपले राष्ट्रगीत जे आहे तर ते रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. तसेच बांगलादेशचे देखील जे राष्ट्रगान आहे तर ते देखील रवींद्रनाथ टागोर यांनीच लिहिलेलं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 85. एका महिन्यात दिनांक 3 म्हणजे कोणता तर दिनांक दिलाय 3 रोजी बुधवार होता, तर त्या महिन्यात 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? तर आता 22 तारखेनंतर तिसरा दिवस म्हणजे 23, 24 आणि 25 म्हणजे 25 तारखेला आपल्याला कोणता वार आहे तर तो आपल्याला काढायचा आहे. आता 25 तारखेला, तर आता 3 तारखेला कोणता आहे? बुधवार आहे. म्हणजे त्यामध्ये प्लस 7 जर ॲड केलं तर 10 तारखेला देखील कोणता वार असणार आहे? बुधवार. प्लस 7 ॲड केलं 17 तारखेला देखील बुधवार असणार आहे. प्लस 7 ॲड केलं किती आलं? 24 म्हणजे सॉरी 24 आलं. 24 तारखेला देखील कोणता वार असणार आहे? तर तो बुधवारच असणार आहे. म्हणजे आपल्याला 25 तारखेचा वार काढायचा आहे, तर तो कोणता असणार आहे? तर तो म्हणजे ह्याच्या 1 ॲड होईल, बुधवार प्लस 1 होईल, कारण सलग 3 त्या दिवशी 7 दिवसांनी बुधवारच येतो म्हणून प्लस 1 त्यात जर ॲड केला तर कोणता वार? गुरुवार. तर गुरुवार कशामध्ये दिले? तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. म्हणजे तेच आपलं आन्सर असणार आहे. तर 22 तारखेनंतर तिसऱ्या दिवशी जो आहे तर तो गुरुवार असेल, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 86. 64 भागिले 0.08. तर ह्या अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आता इथे अंशात पॉईंट आहेत का? नाही, 0 आहेत. छेदामध्ये 2 म्हणजे पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत. काय करायचं? डायरेक्ट भागाकार करायचा. 8 8 64 म्हणजे 64ला 8ने भागायचं. आधी पॉईंटच्या पुढे किती घर आहेत? 2 घर आहेत, पण कुठे? छेदामध्ये आहेत. म्हणजे अंश आपला काय? मोठा आहे, म्हणून इथे गुणवले काय करायचं? 1 आणि त्याच्या पुढे 2 शून्य घेऊन गुणायचं. म्हणजे 100ने ह्याला गुणायचं. किती येतं? तर ते 800 येतं. म्हणजे अंश जर मोठा असेल तर आपण डायरेक्ट म्हणजे गुणतो. 100, 10 म्हणजे पॉईंटचे जेवढे पुढे छेदामध्ये घरे जास्त आहेत तेवढ्या घराने गुणतो. आणि ह्याच्या उलटं जर असेल तर इथे पॉईंटच्या पुढे तेवढे घरे घ्यायची. पण इथे आता डायरेक्ट भागाकार करायचा. 8 आणि 1 वर 2 शून्य ठेवून गुणायचं, कारण पॉईंटच्या पुढे 2 घरे आहेत म्हणून. तर 8च्या कशामध्ये दिले? ऑप्शन डी मध्ये दिले, तुम्ही इथे पाहू शकता. तर या डी मध्ये 800 दिले इथे. तर 800 जे आहे तर ते याचं आन्सर असणार आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर याची जर PDF हवी असेल तर आन्सर की सहित तरी ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती फ्रीमध्ये मिळणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे तुम्हाला जॉईन करावं लागेल, कारण तिथेच तुम्हाला PDF फ्रीमध्ये भेटून जाईल. प्रश्न क्रमांक 87. तर काय दिले इथे? 432 वजा प्रश्नचिन्ह बरोबर 47. तर आता आपण काय करतो? तर हे 47ला इकडे घेतो आणि हे प्रश्नचिन्हाला आपण x मानवते, xला तिकडे न्यायचं. म्हणजे इथे काय होणार आहे? हे अधिक 47 आहे ते काय होणार? वजा 47 होणार. म्हणजे 432 वजा हे 47 होणार. आता 432 मधून 47 गेलं तर 12तनं 7 गेले 5, त्यानंतर 13तनं 5 गेले 8 आणि 4तनं 1 गेले 3. किती राहिलं? 385. तर 385 कशामध्ये दिलं आहे? तर ऑप्शन डी मध्ये दिलेला आहे. मी प्रश्नचिन्हा जागी काय पाहिजे? तर 385 पाहिजे, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 88. दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती होती? तर 1436 साली हरिहर आणि बुक्क यांनी तुंगभद्रा नदीच्या काठावर एक राज्य वसवले होते. त्याचं नाव काय होतं? विजयनगर. आणि ते जे साम्राज्य होतं तर त्याची राजधानी कोणती होती? तर हम्पी जी आहे तर ती त्या विजयनगर साम्राज्याची राजधानी होती, म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 89. तो नेहमी लवकर झोपतो या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन दिले साधा वर्तमान काळ, चालू वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ आणि रीती वर्तमान काळ. तो नेहमी लवकर झोपतो. तर नित्य, सदा, सर्वदा, नेहमी हे जे असतात तर ते शब्द वर्तमान काळाचे असतात. पण इथे काय? नेहमी लवकर झोपतो म्हणजे हे कसं आहे? तर क्रिया सातत्य ह्यामध्ये क्रियेमध्ये दिसत आहे. म्हणजे हे कसं असतं? तर ते रीती वर्तमान काळाचं उदाहरण असणार आहे. तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तुम्हाला रीती वर्तमान काळ, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 90. कांगारू हा प्राणी कोणत्या देशात आढळतो? तर कांगारू ज्यांनी आता आपल्याला भारताला वर्ल्ड कपमध्ये हरवलं, कोणता देश? तर ऑस्ट्रेलिया. तर त्या ऑस्ट्रेलियाचा जो राज्य प्राणी आहे तर तो कांगारू आहे, जो की त्या देशातच आढळतो, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये, म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 91. ओरिसा भुवनेश्वर तर मणिपूरची काय? तर हा राज्य आणि राजधानी यावरच्या ॲनॉलॉजीवरचा प्रश्न आहे. तर ओरिसा राज्याची राजधानी काय असते?
भुवनेश्वर. त्याप्रमाणे मणिपूरची राजधानी काय असते? इम्फाळ. तर ऑप्शन बी मध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता. मणिपूरसाठी काय येईल तर इम्फाळ येईल. आणि गंगटोक जे आहे तर ते सिक्कीम राज्याची राजधानी आहे. गुवाहाटी कशाची आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगा. आणि त्रिपुराची अगरताळा आहे. तर याचं गुवाहाटी कोणत्या राज्याची राजधानी आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. पुढील प्रश्न क्रमांक 92. जर पी म्हणजे अधिक, टी म्हणजे वजा आणि आर म्हणजे गुणुले, तर 10p 5t 5r2 बरोबर किती? तर आता ह्या म्हणजे ह्या शब्दांचे तुम्हाला इथे म्हणजे चिन्ह कोणतं आहे तर तिथे दिलेला आहे, अर्थ दिलेला आहे त्याचे. तर गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता. तर पी बरोबर अधिक दिलेला आहे, टी बरोबर वजा आणि आर बरोबर गुणिले दिलेला आहे. तर इथे काय दिले समीकरण 10p 5t 5r2. तर आता पी बरोबर काय आहे? अधिक आहे म्हणजे 10 अधिक 5. आता टी बरोबर काय? वजा म्हणजे हे वजा 5 आणि आर बरोबर काय? गुणिले म्हणजे गुणिले 2. 10 अधिक 5 15 वजा 5 गुणिले 2 म्हणजे अगोदर गुणाकार करतो म्हणजे 5 दुनी 10 म्हणजे काय आलं 15 वजा 10. 15 मधून 10 गेले राहिले किती? 5. म्हणजे दिलेल्या जे समीकरण आहे त्याचा आन्सर काय असणार आहे तर ते 5 असणार आहे. म्हणजे तर इथे ऑप्शन ए मध्ये त्याचा आन्सर दिलेला आहे 5. ते तुम्ही पाहू शकता. तेच आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 93. तर काय दिलेलं आहे इथे? तेजोनिधी हा जोड शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? तर आता मग संधीचं आपल्याला तेजोनिधी, तर त्याचा विग्रह कसा असतो? तेज आणि ते विसर्ग असतो पहा. तेज अधिक हे निधी असतं, तेजोनिधी. म्हणजे इथे काय होतं? विसर्ग लोप पावतो आणि त्याचा जो होतो म्हणजे तेजोनिधी. म्हणजे ह्यामध्ये काय? विसर्ग संधीचं हे उदाहरण आहे. विसर्ग संधी कशामध्ये दिले? ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. म्हणून तेच आपलं आन्सर असणार आहे. तेजोनिधी हे विसर्ग संधीचं उदाहरण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 94. राष्ट्रपतींचा कार्यकाल टिंब वर्षाचा असतो. तर राष्ट्रपतींचा कार्यकाल किती असतो? तर 5 वर्षाचा असतो. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि 6 वर्ष जे आहेत तर ते राज्यसभेचे जे सदस्य आहेत तर त्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. पण राष्ट्रपतींचा कार्यकाल जो आहे तर तो 5 वर्षाचा असतो. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 95. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने इथे विचारलेला आहे. तर कोणता जिल्हा आहे तर तो अहमदनगर जो जिल्हा आहे तर तो अहिल्यानगर म्हणून आता ओळखला जातो. तोच जिल्हा आहे तर तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 96. जर राम श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा असेल पण गीतापेक्षा 1 वर्षांनी काय? राम छोटा आहे. गीता सीतापेक्षा 1 वर्षांनी लहान असेल व सीताचे वय 10 वर्ष असेल तर रामचे वय किती? तर आता सीताचे वय किती दिलेलं आहे तर ते 10 दिलेलं आहे सीताचं वय. आता गीता काय दिलं आहे? गीता सीतापेक्षा 1 वर्षांनी लहान आहे. मग गीताचं वय काय? 10 पेक्षा सीतापेक्षा 1 वर्षांनी लहान. 10 मधून 1 गेले राहिले काय? 9. गीताचे वय आले 9. आणि इथे काय दिले? राम जो आहे तर तो श्यामपेक्षा 2 वर्षांनी मोठा आहे पण गीतापेक्षा 1 वर्षांनी छोटा आहे. गीताचं वय आहे 9, त्याच्यापेक्षा 1 वर्षांनी छोटा म्हणजे 9 वजा 1 म्हणजे 8. हे कोणाचं वय असणार आहे तर ते रामचं वय असणार आहे. तर तेच आपल्याला काढायचं आहे. तर ते काही सुद्धा दिलं नाही, साधं सिंपल गणित आहे. तर हे रामचं वय काढायचं होतं. तर ते किती आहे तर ते 8 वर्ष असणार आहे. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असेल 8. पुढील प्रश्न क्रमांक 97. खालीलपैकी कोणता किल्ला शिवाजी महाराजांनी बांधलेला आहे? म्हणजे बांधलेला आहे असं इथे दिलेलं आहे. तर शिवनेरी अगोदरचाच आहे, जंजिरा देखील समुद्रातला अगोदरचाच आहे, पन्हाळा देखील अगोदरचाच आहे. पण सिंधुदुर्ग जो किल्ला आहे तर तो छत्रपती शिवाजी महाराजांनी जंजिऱ्याला टक्कर देण्यासाठी स्वतः म्हणजे तो बांधलेला होता सिंधुदुर्ग किल्ला. म्हणजेच ऑप्शन सी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 98. तर काय दिले इथे तर एक समीकरण दिलेलं आहे 300.2/3 व 200.5/2 यातील फरक किती? तर आता ह्यांना आपल्याला काय अपूर्णांकामध्ये एकदम म्हणजे पूर्णांकामध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर काय दिलं आहे आपल्याला इथे 300.2/3 वजा 200.5/2. तर आता इथे गुणाकार करतो, इथे आपण अधिक करतो, इकडे गुणले करतो, इकडे अधिक करतो. म्हणजे 300 तरी किती? 900. 900 2/3 म्हणजे छेद समान केला. हे 200 दुनी 400 अधिक 5 म्हणजे 405/2 वजाला वजा. तर आता इथे तिरकस गुणाकार आपण करतो. म्हणजे 902 गुणिले 2 किती तर 1804
आणि 405 गुणिले 3 किती 1215 आणि भागिले 3 दोन्ही 6 म्हणजे छेद समान केला आपण लसावी काढला. तर आता 1804 वजा 1215 केलं तर ते किती येतं 589 आणि भागिले 6ला भागिले 6. 6 एक्के 6 96 54 उरले किती 4 वरून घेतले 9 6 8 48 उरले किती 1 भागिले 6 98.1/6 म्हणजे आपला आन्सर काय असणार आहे तर ते 98.1/6 हे आन्सर असेल. म्हणजेच तर 98.1/6 जे आहे तर ते ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. तेच आपलं आन्सर असणार आहे ऑप्शन सी. पुढील प्रश्न क्रमांक 99. केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत? मी त्यावेळेचा हा करंट अफेअरशी संबंधित प्रश्न होता. तर कोण होते त्यावेळेस तर निर्मला सीतारामन ह्याच होत्या. आणि सध्या देखील तुम्हाला जरी विचारलं तर कोण आहेत तर निर्मला सीतारमन ह्याच आहेत सध्याला आपल्या केंद्रीय अर्थमंत्री. म्हणजेच ऑप्शन बी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे. तर आपला या पेपरमधील हा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 100. तर काय दिलेलं आहे ते, एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत? तर या प्रकारची गणितं आपण पाहिलेली आहेत. तर यासाठी एक फॉर्म्युला असतो. तर आता गणितामध्ये काय काय दिलेलं आहे, गायी प्लस गुराखी यांच्या पायांची संख्या किती दिलेली आहे, दोघांच्या पायांची संख्या तर ती 98 आहे असे दिलेले आहे. आणि दोघांची संख्या म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या किती दिलेली आहे तर ती 26 दिलेली आहे. म्हणजे एकूण गायी आणि गुराखी एकूण किती आहेत तर 26 आहेत. आता 4 पायाचे प्राणी डायरेक्ट काढण्याचा हा सूत्र आहे. म्हणजे हे तुम्ही कोणत्याही म्हणजे असं गणित दिलं ना तर त्यासाठी कोणत्याही गणितासाठी हे सूत्र तुम्हाला लागू पडतं. तर इथे काय दिलं आहे, 4 पायाचे प्राणी म्हणजे आता आपलं काय गायी प्लस गुराखी, 4 पायाचे प्राणी काय गायी आहेत म्हणजे गायी यांची संख्या बरोबर काय असतं सूत्र, पायांची संख्या वजा डोक्यांची दुप्पट भागिले 2. तर पायांची संख्या आपल्याला माहिती आहे 98, डोके 26 आहेत त्याची दुप्पट म्हणजे 26 दुनी 52 भागिले 2. 98 मधून 52 गेले राहिले किती 46, 46 भागिले 2 म्हणजे किती 23. 23 जे आहे तर ते आपल्याला गायीची संख्या मिळाली म्हणजे 4 पायाच्या प्राण्यांची संख्या मिळाली. तर आता गायी जर 23 असतील मग गुराखी किती असणार आहेत तर दोघांच्या डोक्यांची संख्या 26 आहे. म्हणजे 26 मधून 23 गेले राहिले किती 3 म्हणजे एकूण किती 23 गायी आणि 3 गुराखी म्हणजे 23 आणि 3 आपलं आन्सर असणार आहे. तर इथे कशामध्ये दिले तर ऑप्शन सी मध्ये दिले, तुम्ही पाहू शकता. तर एकूण गायी 23 व गुराखी 3 आहेत.